श्री स्वामी समर्थ. माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. येत्या 5 ऑगस्टपासून श्रावण मास सुरू होत आहे. श्रावण मासामधील पहिला दिवस हा सोमवारचाच आलेला आहे. यावर्षी 5 सोमवार आहेत. पहिला सोमवार 5 ऑगस्टला आहे, दुसरा सोमवार 12 ऑगस्टला आहे, तिसरा सोमवार 19 ऑगस्टला आहे, चौथा सोमवार 26 ऑगस्टला आहे आणि 5वा सोमवार हा 2 सप्टेंबर या दिवशी आलेला आहे. तर आपण बरेचसे सेवा करतो, रुद्राभिषेक करतो घरी आणि अजून शिवशंकरांच्या काही वेगवेगळ्या सेवा करत असतो. काहींना रुद्राभिषेक करायला जमत नाही, तर आपण काय करायचं आहे यावर्षी आणि कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, शंकरांची सेवा कशी करायची आहे या व्हिडिओमधून तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता, कारण की तुम्हाला कोणता सेवा किंवा अभिषेक कसा करायचा, घरच्या आपल्या शिवपिंडीवर अभिषेक कसा करायचा याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. शंकरांची सेवा ही प्रदोष काळात केलेली खूप चांगली असते. शक्यतो प्रदोष काळातच करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी तरी प्रदोष काळात करा. ज्यांना जमत नाही त्यांनी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर केली तरी चालेल. दिवसभरात कधीही करायचे नाही आहे, कारण की शिवशंकरांना एक तर प्रदोष काळ आवडतो किंवा ब्रह्ममुहूर्तावरही केले चालते, नाहीतर दुपारी वगैरे असं काही नाही. त्यासाठी शक्यतो प्रदोष काळातच करा. घरामध्ये आपल्याला शंकरांची सेवा करायची आहे म्हटल्यावर आपल्याकडं शिवपिंड असणे खूप गरजेचं आहे. शिवपिंडीवर आपल्याला दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. तो घालताना पाण्याने जर घालणार असाल तर पाणी शुद्ध थंड असावं. दुधाने घालणार असाल तर दूध हे कच्चे असावे, तापवलेले नसावे. शक्यतो तुम्ही कच्चेच दूध वापरा, तापवलेले, कारण की उष्ण वस्तू आवडत नाहीत शिवशंकरांना, थंडच वस्तू आवडतात. त्यामुळे थंड पाणी किंवा कच्चे निरसे दूध यानेच अभिषेक घाला. सर्वप्रथम आपण पाण्याने अभिषेक करावा. तो अभिषेक करत असताना आपण ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत अभिषेक करावा. त्यानंतर कच्चे दूध याने अभिषेक करावा. भगवान शिवांच्या पिंडीवर आपण सर्वजणच अभिषेक करत असतो आणि तो अभिषेक करत असताना आपल्याला एकतर काही नाही जमलं तर 108 वेळा आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. त्यानंतर आपण ती पिंड अभिषेक घालून झाल्यानंतर 108 वेळा मंत्र म्हणून झाल्यानंतर ती पिंड आपण स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि ती दुसऱ्या ताम्हणात ठेवायची आहे. परंतु ताम्हणात डायरेक्ट पिंड ठेवायची नाही, त्याच्या खाली थोडेसे ताम्हणामध्ये तांदूळ ठेवायचे आहेत आणि मगच पिंड ठेवायची आहे. पिंडीचा निमुळता भाग हा उत्तरेकडे करायचा आहे आपल्याला. त्यानंतर पिंडीला आपल्याला भस्म लावून घ्यायचं आहे. हळद कुंकू पिंडीला लावायचं नसतात, कारण तुम्हाला माहीत आहे की शिवशंकर हे वैराग्य आहेत, त्यामुळं त्यांना भस्मच लावले जाते, त्यांना हळदी कुंकू वाहिलं जात नाही. आणि हे सगळं करत असताना आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. प्रत्येक सोमवारी अशीच पूजा करायची आहे. भगवान शंकरांना जे आपण त्यानंतर आपल्या भगवान शंकरांना आपण कापसाचे वस्त्र अर्पण करणार आहोत. त्यानंतर आपण बेलपान, आपल्याकडे काही पांढरी फुले असतील ती आपण त्यांना अर्पण करणार आहोत. त्यानंतर धोत्राचे फूल किंवा धोत्र्याचं फळ किंवा बेलपान हेही आपण अर्पण करू शकतो. त्यानंतर शिवामूठ आपण अर्पण करणार आहोत. प्रत्येकजणच इतर वेळी नाही, पण आपण श्रावणामध्ये जे सोमवार असतात तर शिवामूठ आपण अर्पण करत असतो आणि ती केलेली चांगली असते, म्हणून प्रत्येकजण शिवामूठ हे अर्पण करत असतं. म्हणून आपण ही शिवमूठ कशी अर्पण करायची तेही पाहणार आहोत. 5 ऑगस्टला पहिला सोमवार आलेला आहे. त्या दिवशी शिवामूठ आहे तांदूळ. त्यानंतर दुसऱ्या सोमवारी आहे तीळ, तिसऱ्या सोमवारी आहे मूग, चौथ्या सोमवारी आहे जवस आणि 5व्या सोमवारी आहेत सातू. अशा ही शिवमुठा आहेत. मग ही शिवमूठ कशी व्हायची तर मूठ भरून तांदूळ घ्यायचे व ते पिंडीवर
व्हायचे आहेत आपल्याला. पण आपल्या डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घालून शिवमूठ अर्पण करायचे आहे. म्हणजे काय तर डाव्या हातात पाणी घ्यायचं आहे आणि उजव्या हातात तांदूळ घ्यायचे आहे आणि ते पाणी ओतत ओतत खाली तांदूळ आणि पाणी पिंडीवरती अर्पण करायचे आहेत. अशी शिवमूठ वाहिली जाते. आणि शिवमूठ वाहत असताना एक मंत्र म्हणायचा असतो. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरे दीर भावा, नणंद जावा, भ्रतारा ना आवडीची, आवडती कर रे देवा. अशी शिवमूठ अर्पण करताना म्हणायचं असतं. त्यानंतर आरती करायची असते. आरती झाल्यानंतर आपल्याला काही सेवा करायच्या असतात. मग तुम्ही यामध्ये कोणकोणत्या सेवा करू शकता की शिवअष्टोत्तर नामावली म्हणू शकता, शिवमहिमा स्तोत्र म्हणू शकता, शिवस्तुती पठण करू शकता, किंवा ओम नमः शिवाय या मंत्राची एक माळ करू शकता, किंवा शिवलीला अमृताचं तुम्हाला पूर्ण जर वाचणं शक्य असेल तर तुम्ही शिवलीला अमृत पूर्ण वाचू शकता. पण ज्यांना कोणाला शक्य नसेल तर शिवलीला अमृताचा 11वा तरी अध्याय तुम्ही वाचायचा आहे. कारण की 11वा जर अध्याय तुम्ही वाचला तर एक रुद्राध्याय केल्याचे आपल्याला फळ मिळत असते. हे सर्व नाही करायला जमलं तुम्हाला तर महामृत्युंजय मंत्राची एक माळा तरी तुम्ही करू शकता. आणि शिवशंकरांना दुधाचा नैवेद्य दाखवला तरी चालेल, किंवा आपण जे बनवले आहे ते नैवेद्य दाखवले तरी चालतो. किंवा शिवशंकरांचा आवडता नैवेद्य म्हणजे दहीभात. हे शिवशंकरांचा खूप आवडता नैवेद्य आहे. कारण की जे प्रदोष उपवास करतात ते तर शिवशंकरांना दहीभाताचाच नैवेद्य दाखवतात. म्हणून शंकरांना जरी दहीभाताचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. अशी आपण ही आपल्या घरच्या शिवशंकरांच्या पिंडीवरती असा अभिषेक, अशी पूजा आणि असं एखादी सेवा किंवा मंत्र असंही आणि नैवेद्य अर्पण करू शकतो दर सोमवारी. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.